गोडे गोड जीव झाला साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत वैराग्यवंत वारकरी संप्रदायाचे कळस भक्तीचा अर्थरूप भागवत धर्माचा निश्वास. सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व संत मान्य संत देव मान्य संत भगवान परमात्म्याचे लाडके भक्त देहू निवासी वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानावर विराजमान असणारे वारकरी संप्रदायाचं वैभव श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या सकल संत गाथ्यातून ज्या गाथ्याला पाचवा वैष्णव वेद असं संबोधलं जातं अशा गाथ्यातून निवडलेला अतिशय सुंदर सूर्य स्थान साधना आराधना आणि तिळाचं महत्त्व सांगणारा असा मकर संक्रांतीच्या विशेष असं चिंतन मांडणारा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायाचे कळशाधिकारी असणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून अत्यंत सुंदर वर्णन करतात. मकर संक्रांतीचं औचित्य साधून या तिळाच्या रूपानं भक्तीचा प्रेमाचा स्नेहाचा आपुलकीचा मायेचा गोडवा अभंगाच्या माध्यमातून तुकोबराया साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये लोकांच्या पर्यंत पोहोचवतात. मकर संक्रांतीच्या औचित्य साधून असणारी ही कीर्तनरूपी सेवा आज असलेली ही मकर संक्रांत याच्यामध्ये तुकोबरायांनी भक्तीचं अतिशय गोड वर्णन केलेलं आहे. तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून सांगतात की आपल्या देहामध्ये या तिळा रूपामध्ये भगवान परमात्म्याचं आगमन झालं. तो भक्तांचा अंकीला अंतःकरणामध्ये आला आणि त्याचा फायदा इतका झाला गोडे गोड जीव झाला. एवढा गोड आनंद आयुष्यामध्ये आला. आयुष्य इतकं गोड झालं इतकं गोड झालं इतकं गोड झालं आणि तो आमच्यासाठी जणू साधला हा पर्वकाळ. आमच्यासाठी तो एक प्रकारचा पर्वकाळ आहे. आणि तो पर्वकाळ कशासाठी आहे तर त्याचं कारण आहे गेला अंतरीचा मळ. अंतःकरणातले जे 6 विकार आहेत आणि त्या 6 विकारांना जो धरून ठेवतो त्याचं नाव मन आहे. आणि त्या मनाला असलेल्या 3 दोष आणि त्या 3 दोषातली एक दोष म्हणजे मल. हा मल गेला अंतरीचा मळ. मग अंतःकरणातला मळ गेला राहतच काय पाप पुण्य गेले. अंतःकरणात पापही राहिलं नाही आणि पुण्यही राहिलं नाही. मग फायदा काय झाला कशानं शुद्ध स्नानेची खुंटले एका स्नानानं ते शुद्ध झालं आणि त्या एका स्नानानं शुद्ध झालं म्हणून साधला हा पर्वकाळ. आमच्यासाठी तो पर्वकाळ आहे आणि तो पर्वकाळाचं औचित्य काय गोडे गोड जीव झाला अंतःकरण गोड झालं भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. अभंगाच्या शेवटी तुकोबराय म्हणतात हा जीव गोड झाला आणि त्या वाणीला मधुरता प्राप्त झाली. तुका म्हणे वाणी आणि नुसतीच वाणी नाही तुकोबराय याच्याही पुढे सुंदर वर्णन करून सांगतात की शुद्ध जनार्दन जरी जगाचा मालक तो जगाचा जनार्दन साधकांचा मायबाप तो आमचा कधी झाला आम्हाला कळालाच नाही असा अभंगाचा सर्वभावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. तीळ हे स्नेहाचं प्रतीक आहे प्रेमाचं प्रतीक आहे भक्तीचं प्रतीक आहे. तुकोबराय चिंतन मांडतात पण आजचा आपल्यासाठी अत्यंत गोड असा सण आहे तो म्हणजे मकर संक्रांत आहे. आणि आमच्या महिलांच्या बाबतीमध्ये तर अतिशय सुंदर सगळ्या सणांचा पर्वकाळ असणारा सण म्हणजे मकर संक्रांत. पण हा मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यापूर्वी आपण एक गोष्ट पाहूया की माझ्या संत साधू संत मायबापांनी इतकं सुंदर चिंतन केलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ह्या प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सणाचं काहीतरी वैशिष्ट्य आणि विशेषत्वानं महत्त्व आहे. सण तुम्ही साजरे करता म्हणून आम्ही करावे का कुणी करतंय म्हणून करावे का नाही. त्याच्या पाठीमागं आध्यात्मिक त्याच्या पाठीमागं वैज्ञानिक असं कारण आहे. हा मकर संक्रांतीचा सण साजरा करणं त्याच्या पाठीमागं शास्त्रशुद्धता आहे. सगळ्या साधू संत मायबापांनी संत एकांत बैसले त्यांनी सिद्धांत मांडले. संत एकांतात येतात आणि वैचारिकता मांडतात.
त्यांच्या विचारातून सुविचाराची ताकद समाजापर्यंत पोहोचवतात. आणि याच गोष्टीचं चिंतन करत असताना लक्षात येतं की 12 महिन्यांमध्ये येणाऱ्या 12 सणांमध्ये येणारे 3 ऋतू, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, ह्या 3 ऋतूंमध्ये प्रत्येक मनुष्यानं आहार कोणता घ्यावा, तो कशा पद्धतीनं घ्यावा, हेही माझ्या सदुसंत मायबापांनी आहारही सांगितला. युक्त आहार, विहार, आहार कसा असावा हेही साधुसंत मायबापांनी सामान्य लोकांना सहजगत्या सांगितलंय. आणि त्या आहाराचंच एक वैशिष्ट्य ह्या मकर संक्रांतीच्या औचित्यात आहे. विशेषत्वानं हा सण 3 दिवस साजरा केला जातो. काल झाली ती भोगी, आज आहे मकर संक्रांत आणि उद्या आहे ती किंक्रांत. बरं, याच्यामध्ये आहारिक दृष्ट्या महत्त्व काय आहे ते अति सोपं सांगतात. बरं, मकर संक्रांत का, तर धनु राशीतून सूर्यदेवाचं आगमन हे मकर राशीत होतं आणि खऱ्या अर्थानं उत्तरायणाला सुरुवात होते. म्हणजे जसा तिळाप्रमाणे तिळासारखा सूर्य वाढायला सुरुवात होते. रथसप्तमीच्या दिवशी भगवंताचं सूर्यनारायणाचं आगमन रथात होतं आणि तिथून उन्हाळ्याला सुरुवात होते. मग या उन्हाळ्याला सुरुवात होत असताना आत्ता दिवस हिवाळ्याचे. मग आता तुम्ही काहीही खाल्लं तर ते पचलं जातं, काहीही खाल्लं तरी ते पचलं जातं. मग याच्यामध्ये आहार सांगताना संत मायबाप काल भोगी झाली. भोग शब्दाचा अर्थ काय, उपभोग घेणारा, आनंद घेणारा म्हणजे भोगी. या भोगीचं वैशिष्ट्य काय, आपल्या शेतामध्ये अनेक धान्य पिकलं जातं. विशेषत्वानं शेतकरी दादांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा भोगी सण आहे. शेतीमध्ये पिकवणाऱ्या त्या अन्नधान्यांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करण्याकरता साजरा केलेला हा भोगी सण आहे. याच्यामध्ये एकच पदार्थ आहे का हो? असं जर तुम्ही ताटात एखादी भाजी आली तर तुम्ही म्हणता नाही मला सोला नाही आवडत, शेंग सोला नाही आवडत, मला वांग नाही आवडत, मला पावटा नाही आवडत. प्रत्येक माणसं, आपण इथं बसलेले प्रत्येक जणांना प्रत्येकाच्या भाज्या ठरलेल्या आहेत, बरोबर ना? प्रत्येकाला आवडती भाजी वेगळी आहे. पण काल भोगी झाली, भोगीच्या दिवशी सगळ्या भाज्या एकत्र आल्या आणि त्याचा शेंग सोला झाला. पावटा आला, वाटाणा आला, हरभरा आला, ऊस आला, बोर आलं, त्याच्यामध्ये आलं की नाही, पावट्याचा भात आला. आणि या सगळ्या भाज्यांचा गोडवा इतका झाला की त्याच्याबरोबर आपण बाजरीची भाकरी खातो. पण नुसतंच खाण्यापुरता सण आहे का? नाही ना. त्याच्या पाठीमागे कारण एकच आहे की या हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या अंगामध्ये उष्णता यावी, आपल्या अंगामध्ये गरमी राहावी, ऊब राहावं, याच्याकरता हे पदार्थ आम्ही ग्रहण करतो. भोगीच्या दिवशी आम्ही सगळ्या माता माऊल्या सुगडाची पूजा करतो. आता काही जणांना सुगड म्हणजे माहीत नाही. आमच्यासारख्या शिकलेल्या मुलींना ते सुगड म्हणजे काय हा मोठा प्रश्नांकित चिन्हाचा प्रश्न आहे.